भारताच्या हल्ल्यामुळे पाकमधील एअरबेसचं मोठं नुकसान, अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राकडून विश्लेषण. पाकमधील सॅटेलाइट इमेजचा वापर करून वॉशिंग्टन पोस्टचं विश्लेषण. पाकिस्तानी टार्गेटवर हल्ला करण्यात भारताला यश, ऑपरेशन सिंदूरबाबत अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्सकडून वार्तांकन. पाकचे लष्करी तळ विमानतळांना लक्ष्य करण्यात भारताला यश, न्यूयॉर्क टाइम्सची बातमी. भारताच्या हल्ल्यात पाकची अवस्था एका घाबरलेल्या कुत्र्यासारखी झाली, तर युद्धबंदीची याचना करण्यासाठी पाक पायांमध्ये शेपूट घालून धावत होता. माजी अमेरिकन संरक्षण अधिकारी मायकल रुबिन यांचा पाकवर निशाणा. जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील त्रालमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू. सुरक्षा दलानं त्रालमधील 2 दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर, तर राजनाथ सिंह उद्या गुजरातमधील भुजला भेट देणार. पंजाबमधील 5 जिल्ह्यात अजूनही रेड अलर्ट. पठाणकोट, अमृतसर, गुरदासपूर या ठिकाणी रेड अलर्ट. भारतानं पाकविरोधी पावलं उचलावे, आम्ही तुमच्यासोबत आहोत. बलुचिस्तान आंदोलकांची मोठी घोषणा. मेहरंग बलोच यांच्या भाषणावेळी आंदोलकांकडून घोषणा. आम्ही पाकिस्तानी नाही तर बलुचिस्तानी असं म्हणत मीर यार बलोच यांच्याकडून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा. तसंच भारताच्या पाकिस्तानवरील कारवाईचंही समर्थन. पाकिस्तानातल्या बलुचिस्तानमधील पंजगूरमध्ये बलूच आर्मीचा पाकिस्तानी लष्करावर हल्ला. 14 पाकिस्तानी सैनिक ठार केल्याचा बलूच आर्मीचा दावा. ऑपरेशन सिंदूर विरोधात पोस्ट करणाऱ्या केरळमधील तरुणाला अटक. तरुणाची महाराष्ट्र एटीएस कडून चौकशी सुरू. एनआयए कडूनही चौकशी होण्याची शक्यता. तरुणाचे माओवादी संघटनेशी संबंध असल्याचाही आरोप. सिंधू नदीचं पाणी अडवताच पाक गुडघ्यावर. सिंधू कराराचा पुनर्विचार करा. तहानलेल्या पाकिस्तानचं भारताला विनंतीपत्र. पाकची विनंती भारतानं धुडकावली. चांगल्या आणि वाईट काळात आम्ही नेहमीच पाकसोबत उभे राहू. तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांचं ट्विट. तर पाठिंबा दिल्याबद्दल आभारी शहबाज शरीफची प्रतिक्रिया. भारतीय प्रवाशांचा तुर्कीसह अझरबैजानला दणका. दोन्ही देशात जाण्याचे बुकिंग्स रद्द करणाऱ्यांची संख्या 250 ने वाढली. पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला आणखी एक धक्का. जेएनयूने तुर्की विद्यापीठाबरोबरचा करार रद्द केला. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव जेएनयू आणि इनोनू विद्यापीठ तुर्की यांच्यातील करार स्थगित. भारतात होणारी पाकिस्तानी झेंड्यांची विक्री ताबडतोब थांबवा. केंद्राकडून अॅमेझॉन, फ्लिपकार्टसह अनेक कंपन्यांना नोटीस जारी. फ्लॅग कॉर्पोरेशनच्या तक्रारीनंतर केंद्र सरकारकडून नोटीस जारी. सीजफायर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेबद्दल काँग्रेसची बैठक. सीजफायरबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याचं काँग्रेसचं मत. बैठकीला राहुल गांधी, जयराम रमेश, पवन खेडा उपस्थित. भारत पाकिस्तान युद्धविरामाबाबतची घोषणा अमेरिका का करतं, तर ट्रम्प यांच्या भारत-पाक मध्यस्थीबाबत मोदी गप्प का, जयराम रमेश यांचा सवाल. भारतीय जवानांच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी काँग्रेस राज्यात तिरंगा यात्रा काढणार. 21 मे राजीव गांधींच्या बलिदान दिनी काँग्रेसची तिरंगा यात्रा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रत्नागिरीच्या मंडणगड दौऱ्यावर. डॉक्टर पारकर यांच्या वृद्धाश्रमाचं उद्घाटन करणार. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात इंदापूर तालुक्यातील कुरवली गावात सायंकाळी जाहीर सभा. मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांची बैठक. आज दुपारी 1 वाजता बैठक पार पडणार. बैठकीत जयंत पाटील घेणार तालुका पातळीवरील आढावा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं फेरप्रभाग रचना करा. निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश. तर कोर्टाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोग सक्रिय. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवणार. बच्चू कडूंकडून अमरावती शिक्षक मतदारसंघात चाचपणी सुरू. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर प्रहारचं रक्तदान आंदोलन. शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग मानधन 600 रुपये करण्याची मागणी. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघात हसन मुश्रीफ आणि सतेज पाटलांना मोठा धक्का. गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे बंडाच्या तयारीत. अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचं अरुण डोंगळेंनी स्पष्ट केलंय. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पुन्हा पडताळणी होणार. सर्व जिल्हा महिला विकास विभागांना युद्धपातळीवर पडताळणी करण्याचे आदेश. राज्यातील देवस्थानांच्या इनामी जमिनींची खरेदी विक्री नोंदणी थांबवण्याचे निर्देश. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी पश्चिम महाराष्ट्रातील देवस्थानांच्या जमिनींसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. पुणे शहरात ड्रोन, पॅराग्लायडिंग, एअरक्राफ्ट, हॉट एअर बलूनला बंदी. सुरक्षेच्या अनुषंगानं पोलिसांची खबरदारी.
कोल्हापूर नागपूर विमानसेवा आजपासून सुरू होणार। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत नव्या विमानसेवेचा शुभारंभ। स्टार एअरवेजकडून आठवड्यातून 5 दिवस कोल्हापूर नागपूर विमानसेवा दिली जाणार। मध्य रेल्वेवर कांजूर मार्ग भांडूप दरम्यान आज आणि उद्या रात्रकालीन मेगा ब्लॉक। कांजूर मार्ग पाईपलाईन पुलावरील तुळई उतरवण्याच्या कामासाठी मेगा ब्लॉक। नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी म्हाडाचा उद्या जनता दरबार। मुख्याधिकारी रेवती गायकर यांच्या अध्यक्षतेत जनता दरबार होणार। अमरावतीत कृषी सहाय्यकाचं आजपासून काम बंद आंदोलन। खरीपाच्या तोंडावर आंदोलन, शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता। राज्यात पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा। राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी। राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। मुंबईसह ठाणे पालघर भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज। मागील 2 दिवसांपासून मुंबईत पावसाचं वातावरण। निफाड तालुक्यातील दक्षिण पूर्व भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी। गोदाकाठ परिसरातील नांदूर मध्यमेश्वर, मांजरगाव, चापडगावसह अनेक गावांमध्ये पावसामुळे शेतात पाणी साचलं। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील गोविळ गावात वीज पडून तरुणाचा मृत्यू। झाडाखाली उभे असताना 2 जणांवर वीज कोसळली, 1 जण जखमी। नाशिकच्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळी पावसाचा धुमाकूळ। अडसरे बुद्रुकमधील शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं मोठं नुकसान। 2.5 हेक्टर क्षेत्रावरील कांदा अवकाळीनं चिखलात सडला। नवी मुंबई शहरात आज पाणीपुरवठा बंद राहणार। मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद राहणार। रहिवाशांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। नाशिकमध्ये पाणीपुरवठा विभाग आणि स्मार्ट सिटी कंपनीमार्फत पावसाळापूर्व कामं। विद्युत प्रवाह बंद होण्यासह इतर काही तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठा विस्कळीत।